पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय स्वप्न होतं दादा? अरे काय म्हणजे असं म्हणजे आपल्या जुन्या शेतातला वरचा बांध नाही का, तिथं आंब्याचं झाड होतं बघ मोठं डेरेदार, आणि त्या झाडाखाली सगळे जण आपण असं जेवाय बसलोय आणि खालच्या अंगानं मस्तपैकी नदी वाहतीये. हा दादा सगळे म्हणजे आई अण्णा ते पण होते का? तर आई अण्णा आपण सगळे होतो. खरंय दादा, पण आपलं जुनं घर गाव शेत या पोरांना बघायला नाहीच मिळालं नाही. होय रे, पण मी मात्र माझ्या स्वप्नात बघितलं बरं का आपलं शेत. हा सरकार मला काही आठवत नाही. स्वप्न जरा रिप्ले घेता का या ठिकाणी? सर रिप्ले केलं असतं, पण काय आहे, रिप्ले करून तुम्हाला आठवणारच नाही कारण तुम्ही नव्हता त्या ठिकाणी. सरकार मी होतो का स्वप्नात? म्हणजे मी एकटा होतो का जोडणी होतो त्या ठिकाणी? अर्जा एखादा अगदी गुडघ्याला वाशिंग बांधूनच तयारच घ्या. हो तसं नाही, पण म्हणलं की आपण जाऊन एकदा निदान बोलून तरी घेऊ ना त्यांच्या घरच्यांशी. कुठं? त्या अप्पीच्या घरी? अरे काय खोळ लागलं का काय? ती पोरकी 2 तासांसाठी जरी घरी आली ना तरी साऱ्यांचं डोकं फिरवून जाती, आणि तिला तुम्ही काय अरे काय येड लागलं का काय तुला? हा अरे आता ठरलंय सगळं. ठरलंय? बर ठरवा मग तुम्ही तुमचं. सुजा जाऊ दे त्याला. अर्जुन अप्पी म्हणजे अपर्णा ना? हो दादा. अरे वा काय चॉईस आहे. थँक्यू दादा. मला कसं माहित नाही आजपर्यंत काय? अरे दादा मी 1-2 वेळा सांगण्याचा प्रयत्न केला होता तुला नाही आठवत, पण ते राहून गेलं. आणि त्या दिवशी मी सगळ्यांना सांगितलं घरात, त्यावेळी तू आणि वहिनी दवाखान्यात गेला होता. त्याच्यानंतर होतोच की आम्ही घरी. नुसतं म्हणायचा सगळ्यात आधी वहिनीला सांगतो, पण सगळ्यात शेवटी वहिनीलाच कळतं. सरकार यापूर्वी कदाचित भीतीपोटी मी बोललो नसतो, पण अपर्णा ही उत्तम सून ठरेल. खरंच चांगली मुलगी आहे ती. अर्जुन बेस्ट चॉईस. हा थँक्यू दादा. नाही आपण जाऊ त्यांच्या घरला. आजच जायचं का? हो आज लगेच कशाला? नाही म्हणजे तिला पण त्यांच्या घरी जरा कल्पना द्यायला पाहिजे ना. हा हे बी बरोबर आहे म्हणा. मग मी काम करतो, मी बापूंच्या कानावर घालून बघतो आज, मग बघ काय होतं ते. दादा मी जरा आवरतो. स्वप्नील तूही घे आवरून, मी सोडतो तुला. मी पण घेतो आवरून, जरा निघायचं चौकीला. हा वहिनी ठीक आहे. सरकार बापूंच्या कानावर घालाच पण आज. हो कदम काय तुमच्या खानाखुना मला कळणार राहू तिथे. अरे कैसा आशिक बनेगा रे तू? हा ऐसा करते क्या? अरे जार तू कुणाचा पोरगा आहेस? हा असं करणार आहेस का? असं स्थळ घेऊन जाणार आहेस तिच्याकडे? काय करू? गाढवा तिच्याशी बोललास का आधी तू? विचारणं म्हणजे अंदाज दिलाय तसा थोडा. असं नाही, जा डायरेक्ट तिला विचार. हे बघ मस्तपैकी एक गजरा घे, डोक्यात माळ तिच्या. हो कदम जुनं झालं. तसं नसते. अरे आधी तिच्याशी बोल, मग घरी जाऊ. अरे नाही तर बाकीच्यांच्यात आणि तुझ्यात फरक काय राहिला? कदम पण काय झालं अर्जा? कदम ती नाही म्हणली तर? तसं काय होत नाही. अरे मी आहे ना, मी सांगतो तुला. ठीक आहे मी सांगतो सरकारांना. मी बोलतो सरकारला, तू तयारीला लाग. कदम नक्की ना? नाही तर चांगलं चाललंय ते बी. अरे अर्जा तिच्याशी काय बोलायचं ना, मी सांगतो तुला. हो कदम. अरे अनुभवच आहे ते. तेव्हा तेव्हा फोटोत न बी लाजली ती. अरे ऐक, उत्तावळा नवऱ्यानं कुठे गेलाय बाशिंग. या अर्जाचं काही खरं नाही, गोड्यावच
तुम्ही तुमच्या त्या बंटीला बोलवून घ्या, संकल्पला, आणि त्याला म्हणाव काय बी कर, पण या पुरीचा होकार मिळव बाबा. अहो मागल्या टायमाला मी त्याला तेच सांगितलं होतं. सांगून काय उपयोग झाला का? मग काय त्याच? नाही नाही, हे बघा, मी असं करते, त्याला आजच इथं बोलवून घेते. मग तुम्ही पण जरा बोलून घ्या त्याच्याशी. हे आपण करतो हे नाटक आपल्या अंगाशी तर यायचं नाही ना? अहो नाही नाही, अहो तुमच्या लक्षात आलंय का, आपलं जे काही चाललंय ना ते लई बेस चाललंय बघा. अहो कुणाला काही संशय बी येत नाही. तायडीचा नाही तर हा, पण त्यांची ती गुंगी उतरली ना की ते काय बाय बडबडायला लागतात बरं का. त्यांना चांगलं ते 12 तासाचा डोस देऊन ठेवत जावा. आता नाही ना तसं करता येत. जो डोस जास्तीत झाला तर जीव जातोय असं डॉक्टर म्हणतात. अहो मग जाऊ देत की, तसं बी त्यांचा काय उपयोग आहे. अहो नाही तर काय, तुम्ही म्हणलाय म्हणून आजवर घरात ठेवलंय त्यांना मी. रुक्मिणी, कधी कधी मला कळतच नाही तुमच्या डोक्यात नेमकं शिजतंय काय ते. हे घर जसं तुमचं आहे का नाही, तसंच माझं बी आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि जो कोण माझ्या घराच्या आड येईल का नाही त्याला मी काय दयामाया दाखवत नसते. त्या अर्जाला सुद्धा त्याची जागा दाखवते का नाही ते बघच. दादा, विनू भाऊजी, काय काम होतं का तुमचं? ते आप्पीच्या घरी मागणी घालायला जायचं, आपण थोडं लांबणीवर टाकूया. असं म्हणताय वय? नाही म्हणजे आता आम्ही तेच बोलत होतो की जाऊ आणि पहिल्या बैठकीतच ठरवून येऊ सगळं. काय नाही, ती ठरवूया, पर एकदा अर्जुनला तिच्याशी बोलू द्या ना. का रे? अरे ते बापू आपल्याला काय कधी नाही म्हणणार नाही. नाही तसं नव्ह, पर ते आप्पीच्या मनात काय आहे ते जरा एकदा कळलं म्हणजे बरं होईल. हे बी खरंच आहे म्हणा. मग अर्जुन कधी बोलतो म्हणलाय तिच्याशी? मी बोललो त्याला की लवकरात लवकर बोल म्हणून. नाही, लवकरात लवकर बोलून घे म्हणाव. अरे किती दिवसात आपल्या घरात काही साजरं झालंय का? आता अर्जाचं लग्न अगदी दणक्यात करायचं बरं का. हा करूया की, दणक्यात करूया. बरं ही एवढं होऊ दे, मग एकदम दणक्यातच करू. विनू भाऊजी, अहो रुपालीने डबा दिला काय तुम्हाला? नाही नाही दिला, घेतो मी. हा येतो. विनया, अर्जाला म्हणाव घाई कर. सांगतो. अहो त्यांनी काय ऐकलं नसेल ना? नाही वाटत. तसंच असतं ना, मग त्यानं दंगाच केला असता. आणि ऐका, तुमच्या त्या बंटीला पटदिशी बोलवून घ्या आणि त्याला म्हणावं बाबा रे, लवकरात लवकर त्या आप्पीशी बोलून घे. नाही तर एकदा अर्जा आप्पीला बोलला की मग खेळच खलास. आप्पे, माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. आपण लग्न करायचं का एकदा? हो साहेब, एवढं का लाजताय तुम्ही? जरा वहिनींना पण लाजू द्या की. हा चिंचुके, आपल्याच्याने नाही व्हायचं रावे. पत्र लिहू का? पत्र काय साहेब, अहो लव्ह लेटरचा जमाना संपला. हा आता डायरेक्ट भिडायचा जमाना आहे. डायरेक्ट भिडा. आपण कसं बोलू चिंचुके? बोल की ग पिल्लू, काय झालं आता? असं बोलू का? अहो साहेब नाही हो. चिंचुके, तू हो बरं बाहेर. जखमेवर मीठ चोळते. नाही साहेब, जा बाहेर पहिला. हा हिची इथं डबल सेंचुरी व्हायला आली
आमच्याकडून अजून बॅट पकडली जाईना. कसं होणार अर्ज्या? वहिनी दीपेडॉन काय म्हणतोय मोबाईल? दीपेडॉन अहो मोबाईलचं काही विचारूच नका तुम्ही. विषय संपला, विषय कट. अहो रीलचा तर नुसता धुरा पाडलाय मी. क्या पूछ अपने बारे में. अहो खिलाडी कुमार काय सांगू तुम्हाला. काय काय नको सांगू, काय नको सांगू. भाऊजी इथं का बोलावून घेतलं? वहिनी दीपेडॉन मला जरा बोलायचं तुमच्याशी. काय? मी आप्पीला प्रपोज करणार आहे. अरे तुम्ही अशी क्लीन बोर्ड नका ना उराव. म्हणजे ऐकून तर घ्या माझं. अहो पण दीपेडॉन तुम्ही ऐकून घ्या माझं. तुमचा राग येणं साहजिक आहे तुम्हाला, पण मी काय म्हणतो ऐका ना. आप्पी माझं लय जीव आहे. कधीपासून? मी गावात आलो ना आणि तिला बघितलं तेव्हापासूनच. म्हणजे बघितल्या प्रेमात पडलो असं काय नाही, पण तिला बघितलं आणि म्हणलं कोण ही पोरगी. साडी नेसलेली, हातात पुस्तकं असलेली. अशी बघितल्यावर वेगळी वाटली मला, लक्षात राहिली. पुढे पुढे भेटत राहिलो आणि आवडायला लागली मला. आप्पी सारखी पोरगी कोणाला नाही आवडणार म्हणा. आणि ते पृथ्वीने तिची ओढ निवडली. मला नाही राहवलं. मग मारला मी त्याला. त्यानंतर जी काय झालं गावातली लोक बोलायला लागली आप्पीबद्दल, माझ्याबद्दल. त्यामुळे मग मी समोर नाही आलो. आता ह्या सगळ्यात माझं काय बरोबर आहे काय चुकलं मला नाही माहिती. आणि तिच्याबद्दल जे काय वाटतंय ना ते सगळं खरं आहे, अगदी मनापासून. अहो पण तुम्ही मला आधी का नाही सांगितलं ही? ती चूक झाली ना आधी पेडॉन. हा बघा खिलाडी कुमार, तुम्हाला एक सांगू का, तुम्ही खरंच भारी आहे, पण कसं आहे माहितीये का, रिस्पेक्ट आत नाही आला पाहिजे. असं वरनं येऊन काय उपयोग नाही, आणि त्याला जरा वेळ जाईल. तो रिस्पेक्ट कमी होईल मी दीप्या परत. वहिनी तुम्हाला काय वाटतं? मी तुम्हाला आधीच बोलले. अहो वहिनी मी करील ना तिच्यासाठी. काय करायचंय तिला, शिकायचंय तिला, कलेक्टर व्हायचंय ना, मी सपोर्ट करील ना तिला. अजून काय पाहिजे? ते माहितीये मला. अहो मग तेच म्हणतोय मी, अजून काय पाहिजे मग? पिवताई ह्यांची हाईट जास्त आहे आणि ती तिची कमी आहे असं वाटतंय का तुला? तसं नाही रे दिप्या, तू थांब जरा. मग काय झालंय सांग की. काय दीपेडॉन? चिंचुके या आप्पी प्रपोजल कमिटीमध्ये हे पण आहेत बरं का. आणि राहिलेले 2 मेंबर हे, आणि तिसरी कोण? लेडीज फर्स्ट. चकोली ती घरी आहे. भाऊजी तुमचं ठीक आहे, घरच्यांचं काय? हो वहिनी तुम्हाला काहीच माहित नाही का? अहो आत्याला पण सगळं माहितीये मला. सरकार बदललेत, आत्याला दवाखान्यात नेलं होतं, पण अजून पण माझा त्यांच्यावर विश्वास नाहीये. वहिनी मी बी असाच विश्वास नाही ठेवला. जे काय झालं, जे काय घडलं ना ते बघितलं आणि मग विश्वास ठेवलाय मी. पण हे सगळं नाटक नसेल हे कशावरून? हो नाही वहिनी, मला कदम पण म्हणले आपला आंबीरदादा परत आला. त्यांना त्यांचा आंबीरदादा परत आल्यासारखं वाटते. आणि हे नाटक तर नक्कीच नाही पिऊ वहिनी, मला खात्री. तुमचा त्यांच्यावरचा राग साहजिक आहे वहिनी. मी माझ्याविषयी बोलतच नाहीये, मी तुमच्यासाठी बोलतेय. हो वहिनी मला कळतंय, पण आप्पीला त्रास होईल असं काय होऊन देणार नाही मी. अहो पण आमच्या घरात काय चाललंय माहितीये का, आप्पी दिदी संकल्पाच्या लग्नाचा विषय चाललाय. ते सोड रे दीप्या, तो ठीक आहे तो बघून मी. असं वाटतंय ना तुम्हाला? मग तिच्याशी नीट बोला. आणि मला आता तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मला माहितीये तुम्ही आप्पीला नीट ठेवाल, नीट सांभाळाल. खिलाडी कुमार तुम्ही फक्त तिला परीक्षेच्या आधी काहीच विचारू नका. ते 101% नाही म्हणणार. बर तसं तर तसं. का अभ्यास का? हॅलो 1 2 3 4 माईक चेक. अभ्यास चांगला चाललाय म्हणलं.
खरंच अभ्यास करते का मला इग्नोर करते? हे जरा माणसं बघून गाडी चालव ना. थांब, चुकी माझी आहे. माझं लक्षच नव्हतं गाडीकडे. मी आपली पुस्तक वाचत बसले. हो अप्पे, तू अभ्यास करते म्हणजे तुझं लक्ष पुस्तकात असणार, पण तो गाडी चालवतोय ना, त्याचं लक्ष पाहिजे ना रस्त्यावर. हो ठीक आहे. अरे माझी रिव्हिजन राहिली ना म्हणून चालले. चल सोडतो. ए अप्पे, अगं सोडतो ना. अप्पे अगं काय खाल्लंयस का? अप्पे हा काय खाल्लंय का? काय खाल्लंयस का? हा नाश्ता केला की सकाळीच. अरे मी ना पाटलाच्या शेतात बसले होते, पण ते बाईक येऊन एवढे बडबड करायला लागलं ना, मग वैतागून निघून आले शेवटी. तुला किती वेळा सांगितलं आमच्या शेतात बसत जा? अप्पे अगं आमच्या शेतात बसत जा. हा अगं तिथं शांत असतं वातावरण, अभ्यास होईल आमच्या शेतात. अरे हो, तुमचं शेत आहे नाही का? मी येत जाईन उद्यापासून. मग तुला तेच म्हणतोय आमच्या शेतात बसत जा. मी कदमांना सांगून ठेवतो, तुझा अभ्यास होईल चांगला, आपली भेट पण होईल. अप्पे अगं तुझा अभ्यास पण होईल. अवघड राहू. ती पेडॉन म्हणलेला तेच खरं होतं. तिच्याची परीक्षा होईपर्यंत बोलण्यात काय अर्थच नाही. पण परीक्षा झाली ना, यार ज्या असा प्रपोज मार नाही ना की आयुष्यभर हिच्या डोक्यात एकच इशे राहायला पाहिजे, अर्जुन कदम. अर्जुन कदम. अपर्णाच्या डोक्यात नाही सध्या काही ते विषय, पण अर्जुनच्या डोक्यात तेच विषय माहिती आहे मला. माहिती तर करा ना मग, काय तर नुसतंच गप बसू नका. होय बाबा. बंटी आता घाई कर बर का, त्या आप्पीच्या घरच्यांच्या मागे लाग की जरा. पण मला एक कळत नाही, तुम्ही हे सगळं मलाच का सांगताय? डायरेक्ट अर्जुनलाच बोला ना. उघड जागचं दुखणं तसं असतं तर मग काय. अरे तसं केलं तर रोज उठून घरात भांडण दंगाच नुसता. ते तेवढं काय नको बाबा. म्हणजे पाहुण्याच्या काठीने साप मारायचा आहे म्हणा की. तसं म्हण पाहिजे तर बाबा, पण घाई कर. आता तुझ्याकडे येळ नाही. बघतो. अरे बघायला टाइम नाही आता बंटी. कर खायचं. करतो. येतो. घे आलाच. अभिनंदन. अरे मिळो अभिनंदन. सरकारांनी आणि मावशींनी तुझ्याबद्दल आणि अपर्णाबद्दल मला सांगितलंय सगळं. अभिनंदन. या मग आप्पीच्या आणि माझ्या लग्नात कुरवला म्हणून. येणार की. अर्जा मग कधी जायचं आप्पीच्या घरी तुझ्यासाठी हात मागायला? अहो सरकार तिची परीक्षा आली आहे तोंडावर, त्यामुळे तिच्या डोक्यात दुसरं काहीच नाही, नुसता अभ्यास अभ्यास अभ्यास. आपण एक काम करू ना, तिची परीक्षा झाली की मग जाऊ. अगदी बरोबर आहे. नाही नाही नाही, अभ्यासात येते नको काय, आपण नंतर बघू. काके मला लागली भूक, मी आवरून घेतो. हा संकल्पराव आलाय तर जा जेवून. आता नाही, आता डायरेक्ट लग्नातच जेवतो. बरं 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 आवडतो. संकल्पराव, आप्पीची परीक्षा व्हायच्या आधी तिचा होकार मिळवा म्हणजे झालं. काय बी करून नाही का. मिळवणार.
मिळवणार.